माझ्या चॅनलचा जर तुम्हाला उपयोग होत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शिल्पाज लर्निंग हब, मराठी बोलायला शिका. या गोष्टीचं नाव काय आहे हे तुम्हीच ओळखायचं आहे बरं का. जॉन नावाचा एक पर्यटक जंगलात फिरायला आला होता. निसर्ग सौंदर्य पाहताना तो एका झाडाखाली बसून विश्रांती घेत होता. निसर्गरम्य वातावरणात त्याला एक कविता सुचली. एक जंगल होत खूप खूप दाट, जिथे प्राणी होते अफाट. एक जंगल होत खूप खूप दाट, जिथे प्राणी होते अफाट. मुंगी कबूतर हत्ती सिंह वाघ देखील होता. मुंगी कबूतर हत्ती सिंह वाघ देखील होता. एकदा काय झालं, खूप वारा वाहत होता. आभाळ वाजलं धडाडधूम. वारा सुटला सु सु सुम. वीज चमकली चक चक चक. जिकडे तिकडे लख लख लख. कबूतर फांदीवर बसला होता. फांदीवर मस्त झोके घेत होता. इकडे तिकडे बघत होता. तेवढ्यात त्याला दिसली एक मुंगी. मुंगी पाण्याच्या प्रवाहात वाहत चालली होती. तिला पोहायला येत नव्हते. मुंगी ओरडली, वाचवा वाचवा, मला कुणीतरी वाचवा हो. मुंगी ओरडली, वाचवा वाचवा, मला कुणीतरी वाचवा हो. कबुतराने विचार केला, आता काय करायचं. तो विचार करतो करतो करतो. युक्ती. त्याला एक युक्ती सुचते. एक पान घेतो आणि खाली पाण्यामध्ये टाकतो. मुंगी पटकन चढते पानावर आणि तिचा जीव वाचतो. मुंगी म्हणते, धन्यवाद कबूतर, आणि ते दोघे गाणे म्हणतात. एक जंगल होत खूप खूप दाट, जिथे प्राणी होते अफाट. एक जंगल होत खूप खूप दाट, जिथे प्राणी होते अफाट. एकदा काय झालं, त्या जंगलात एक शिकारी आला. त्याच्या हातात होते एक धनुष्यबाण. शिकारी झाडावर कबूतर बघतो आणि नेम धरतो. हे सगळं त्या मुंगीने बघितलं. ती चढली शिकाऱ्याच्या पायावर आणि त्याला कडकडून चावली. शिकाऱ्याचा नेम चुकतो आणि कबूतर उडून जातो. कबूतर आणि मुंगी खूप खुश होतात आणि गाणं म्हणतात. एक जंगल होत खूप खूप दाट, जिथे प्राणी होते अफाट. एक जंगल होत खूप खूप दाट, जिथे प्राणी होते अफाट. मुंगी कबूतर हत्ती सिंह वाघ देखील होता. मुंगी कबूतर हत्ती सिंह वाघ देखील होता. धन्यवाद.